लक्षात घ्या महाराज. आता मूळ मुद्द्यावर येतो. सुखासाठी घर बांधलं. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का सरकार जमा करायचंय? कुणासाठी? मुलांसाठी. कारण बाबा ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 38 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 62 रुपये. म्हणजे घराचं स्वप्न पाहिल्यापासून जवळपास पप्यासाठी एक घर बांधायला तुमच्या जीवनातली अनमोल 30 वर्ष गेलीत. बरोबर? मग पप्यासाठी घर बांधण्यासाठी जर तुमच्या आयुष्यातली तुम्ही 30 वर्ष घालवली तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाबा म्हणेल का आपल्या वडिलांनी एवढं सुंदर घर आपल्यासाठी बांधलं, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा आंघोळीला हात दे तुटक्या खाटेवर बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. मग सुखासाठी घर बांधलं, विचार करा सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली महिला, मग पुरुष मंडळी बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्राखाली अग्नी टाक देपर्यंत बायको आपली आहे. आता एखादी ताई म्हटली महाराज असं का बोलले, यावरती चर्चा नको म्हणून पुरावा म्हणून एकच करा दादा, 1 महिन्यासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध, पाणी का पाणी. सुखासाठी पप्या जन्माला आला. महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत पिंपळसुटेमध्ये वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा श्रावण पाठीच्या गोड पोळ्या सगळ्या सोसायटीत वाटल्या, महिला मंडळ तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. सुखासाठी बांध कोरले. ज्या बांधासाठी मी माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलं, अरे ज्या बांधासाठी रक्ताच्या नात्यांमध्ये आयुष्यभरासाठी आम्ही वितुष्ट घेतलं, ज्या फुटभर बांधासाठी माय बापांची इच्छा एकत्र असतानाही आम्ही घराला भिंती घातल्या, ज्या फुटभर बांधासाठी दिवाळीच्या सणाला बायकोला किराणाचे पैसे देण्याच्या अगोदर आम्ही वकिलाची जाऊन फी भरली, तो बांधाही तुमचा किती दिवस येईल? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी एकदा तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत नाही. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य आज आम्ही वादत घालवतोय तो बांधाही तुमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आज आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला परमात्म्याच्या चरणावर जर मूळ विसावा घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यू लोकामध्ये तो परमात्मा ईश्वर आपलासा केला. तो बराय सांगता अंतपार सुखाची प्राप्ती आहे.